हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, कंडेन्स फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे झिगझॅग फॉर्म्युला हे स्टडी केले होते. तर लास्ट आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये स्टडी करताना बघितले होते की जे कार्बन आणि हायड्रोजनचे सिम्बॉल आहेत ते आपण रिप्रेझेंट करत नाहीत, ते हाईड केलेले असतात. ओनली लाईन स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचे. हे आपण स्टडी केले आहे. तर फॉर एक्झाम्पल प्रोपेनचे एक्झाम्पल आपण बघितले होते, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर पण आपण स्टडी केलं. 3 कार्बन आहेत म्हणून याचा झिगझॅग फॉर्म्युला हा असा असेल, इथे दाखवला आहे तो. बट सेकंड कंडिशन काय आहे? द हेट्रोॲटम्स म्हणजे अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन. जी बेसिक चेन आहे आपली ती कार्बन आणि हायड्रोजन या ॲटमची असते. पण कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जर दुसरे कोणते ॲटम्स असतील लाईक ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, तर ते आपल्याला फॉर्म्युलामध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करावे लागतात. और हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू हेट्रोॲटम्स आर रिटन क्लिअरली. हा वर्ड लक्षात घ्या. जर हेट्रोॲटम्स असतील किंवा हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू हेट्रोॲटम आर रिटन क्लिअरली. तर याचं एक्झाम्पल पाहूया आपण. बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ इथेनॉल C2H5OH इज. तर आता याला आपण इथिल अल्कोहोल पण म्हणू शकतो. सिम्पली इथेनचा फॉर्म्युला C2H6. तर यातील एक हायड्रोजन आहे तो हायड्रॉक्सी ग्रुपने रिप्लेस केलेला आहे आणि फॉर्म्युला झालेला आहे C2H5OH. इथिल अल्कोहोल किंवा आपण त्याला इथेनॉल असे पण म्हणू शकतो. इथेनमधून म्हणजे अल्केनमधून एक हायड्रोजन निघून गेल्यानंतर तो अल्किल होतो. तसेच इथं इथेनमधून एक हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे म्हणून याला आपण इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल हे आपण नॉमेनक्लेचरमध्ये स्टडी करणारच आहोत. कॉमन नेम, IUPAC नेम. जेव्हा OH हायड्रॉक्सी ग्रुप हा प्रेझेंट असतो तेव्हा त्याला आपण अल्कोहोल असे रिप्रेझेंट करतो. तर याचा फॉर्म्युला बघा, आता सिम्प्लिफाय करून सांगते मी तुम्हाला. CH3 CH2OH हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आपण त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सी हिअर, दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेनॉल. फर्स्ट कार्बन, दिस कार्बन इज फर्स्ट कार्बन. या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, ते इथे रिप्रेझेंट केलेले आहेत. 1 2 3. 3 बॉन्ड 3 हायड्रोजन बरोबर ते तयार झालेले आहेत. अँड देन हिअर 4th वन बॉन्ड. देन सेकंड कार्बनवरती किती हायड्रोजन आहेत? 2. ते आपण रिप्रेझेंट केले आहेत. अँड देन थर्ड ऑक्सिजन. दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता या फॉर्म्युलावरून तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करू शकता. तर फर्स्ट CH3 कार्बन आहे, त्याच्यासाठी आपण एक लाईन ड्रॉ करायची. दिस वन लाईन. देन हा झाला फर्स्ट कार्बन. देन सेकंड कार्बन, दिस वन इज सेकंड कार्बन. या स्ट्रक्चरमध्ये बघा, हा फर्स्ट कार्बन. देन इथं कोणता कार्बन येईल? सेकंड कार्बन. आणि सेकंड कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे? हायड्रॉक्सी ग्रुप. तर हायड्रॉक्सी ग्रुप हा काय आहे? हायड्रोजन बॉन्डेड टू हेट्रोॲटम्स. याच्यामध्ये हायड्रोजन कोणाला बॉन्ड आहे? ऑक्सिजनला. तर तो काय करायचा आपल्याला? रिप्रेझेंट करायचा आहे. म्हणून OH ग्रुप हा रिप्रेझेंट करायचा. तर झिगझॅग फॉर्म्युलामध्ये, तर सिम्पली याचा झिगझॅग फॉर्म्युला असा होईल, एवढं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं. इथेनॉल, दिस इज द झिगझॅग फॉर्म्युला ऑफ इथेनॉल. तर याचे काही आपण एक्झाम्पल स्टडी करूयात.
त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. सी फर्स्ट एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये डॅश फॉर्म्युला दिलेला आहे. डॅशने बॉन्ड रिप्रेझेंट केलेला आहे, डॅश फॉर्म्युला. त्याचं कन्वर्ट आपल्याला कशामध्ये करायला लावलेलं आहे? कंडेन्स फॉर्म्युला. तर फर्स्ट कार्बनवरती किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजनला बॉन्डेड आहेत, म्हणून CH3. देन सेकंड कार्बनवरती किती हायड्रोजन आहेत? 1 2 हायड्रोजन, CH2. देन थर्ड कार्बन 2 हायड्रोजन ॲटम आहेत, CH2. देन लास्ट फोर्थ कार्बन CH3. दिस इज कंडेन्स फॉर्म्युला. याला जर अजून सोप्या पद्धतीने लिहायचं म्हटलं, हे झालं लेंदी स्ट्रक्चर. अजून शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो. याच्यामध्ये 2 सिमिलर ग्रुप आहेत, हे CH2 हे जे मध्ये दिलेले आहेत ते, हे 2 नंबरमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून CH2ला ब्रॅकेट केलेलं आहे आणि 2 टाइम्स प्रेझेंट आहे ते, 2 टाइम्स, म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर सबस्क्रिप्ट दिलेला आहे 2. हा पण याचा कंडेन्स फॉर्म्युला होईल. हे दोन्ही फॉर्म्युले करेक्ट धरले जातील, कोणताही तुम्ही राईट डाऊन केला तरी. आता याच्यावरून आपल्याला कंडेन्स फॉर्म्युला आपण लिहिला, डॅश फॉर्म्युलावरून कंडेन्स फॉर्म्युला आपण राईट डाऊन केला. तर कंडेन्स फॉर्म्युला नंतर आपण त्याचं बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला राईट डाऊन करू. फर्स्ट झिगझॅग फॉर्म्युला राईट डाऊन करताना कार्बन किती आहेत हे बघायचे. तर या स्ट्रक्चरमध्ये कार्बन किती आहेत बघा? 1 2 3 4. इथं बघा 1 2 3 4 असं चेन राईट डाऊन करायचं आहे. 1 1 2 देन 3 देन 4. कार्बन झाले 4, हायड्रोजन आहेतच. फर्स्ट कार्बनला 3 हायड्रोजन आणि हा एक बॉन्ड, कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड झाली, 4 झाले. देन सेकंड कार्बनवरती 2 हायड्रोजन आहेत आणि हे 2 बॉन्ड तयार झालेले, CH2. देन थर्ड कार्बनवरती 2 हायड्रोजन आहेत, हे 2 बॉन्ड तयार झाले, CH2. अँड लास्ट फोर्थ वन CH3, 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड आणि इकडचा एक, असे 4 बॉन्ड तयार झाले. हे झाले तुमचे झिगझॅग फॉर्म्युला. देन नेक्स्ट एक्झाम्पल, डॅश फॉर्म्युला दिलेला आहे. सेम त्याचा कंडेन्स फॉर्म्युला आणि झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5. याचं तुम्ही कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करू शकता. फर्स्ट कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत, सेकंडला 2, थर्ड कार्बनला पण 2 हायड्रोजन आहेत, फोर्थला पण 2, देन लास्ट 3. हा झाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. अजून शॉर्टमध्ये लिहायचं म्हटलं तर हे CH2 किती नंबर प्रेझेंटमध्ये आहेत? 3, म्हणून CH2 ब्रॅकेटच्या बाहेर 3. आता त्याचं झिगझॅग फॉर्म्युला तुम्ही ड्रॉ करायचा. फर्स्ट कंडिशन विचारात घ्यायची, कार्बन किती आहेत? 5. त्यानुसार तुम्ही झिगझॅग स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. आता बघा 1 2 3 4 5 हे झाले 5 कार्बन. जो हा इंटरसेक्शनमधील जो कार्बन आहे त्याची व्हॅलेन्सी फक्त नीट विचारात घ्यायची. ऑलरेडी कार्बनला 2 हायड्रोजन प्रेझेंट आहेत सेकंड नंबरच्या, आणि हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, हे तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. मग तुम्ही हे झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करू शकता. कार्बन काउंट करायचे आणि नंतर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. काही स्टुडंट्स असे पण स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतील. 5 कार्बन आहेत तर 1 कार्बन 2 कार्बन देन 3 देन 4 देन 5. काही स्टुडंट्स असे पण स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतील. असंच नाही की असं ड्रॉ केलं पाहिजे, इथे दाखवले तसं, असे ड्रॉ केले तरी चालेल.
किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 झाले. हे पण स्ट्रक्चर तुमचं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट झिगझॅग फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरून तुम्ही डॅश फॉर्म्युला किंवा कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. तर हे डबल लाईन काय रिप्रेझेंट करते, तर हे ते डबल बॉन्ड आहे. कार्बन 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 2 आहेत, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. अल्किन डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे. तर फर्स्ट डॅश फॉर्म्युला लिहिण्यासाठी कार्बन किती आहेत हे काउंट करायचे. तर फर्स्ट कार्बन हा इथे असेल 1, देन सेकंड 2, थर्ड इथे असेल, देन 4. मग फर्स्ट कार्बन राईट डाऊन करायचे. फर्स्ट सेकंड थर्ड 4 हे झाले 4 कार्बन. या कार्बनला एकच बॉन्ड तयार झालेले आहेत. राहिलेले कोण असणार 3 हायड्रोजन. कार्बन 3 हायड्रोजन आणि हा बॉन्ड. देन सेकंड इथे बघा, हा जो 2 नंबरचा कार्बन आहे त्याला किती बॉन्ड तयार झालेत 1 2 3 3 बॉन्ड तयार झाले. तिथे बघा व्यवस्थित 1 2 3. मग किती हायड्रोजन प्रेझेंट असतील याच्यावरती एकच. 3 बॉन्ड ऑलरेडी तयार आहेत. इथे बघा हा 2 बॉन्ड रिप्रेझेंट केलेले आहेत आणि हा एक, मग 1 हायड्रोजन. सेम थर्ड कार्बनला पण 3 बॉन्ड आहेत 1 2 3. हे 2, हा डबल बॉन्ड, हा एक बॉन्ड तयार केलेला आणि देन हायड्रोजन आणि लास्ट CH3. हा झाला डॅश फॉर्म्युला. देन याचा आपण कंडेन्स फॉर्म्युला पण लिहू शकतो. फर्स्ट कार्बनला किती हायड्रोजन आहेत 3 CH3. देन सेकंड CH डबल बॉन्ड CH अँड लास्ट CH3. अजून सिम्प्लिफाईड स्ट्रक्चर करून लिहू शकता तुम्ही. CH3 CH2 ट्वाइस 2 आहेत म्हणून अँड देन CH3. देन नेक्स्ट एक्झाम्पल. कंडेन्स फॉर्म्युला दिलेला आहे इथे बघा. CH3 CH2 ट्वाइस CHO. याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता. CH2 ट्वाइस म्हणजे CH2 किती आहेत 2 आहेत. CH3 CH2 CH2 CHO. CHO हा अल्डिहाइड ग्रुप असतो. ते तुम्हाला फंक्शनल ग्रुप स्टडी करताना समजेलच. तर त्याचा डॅश लाईन फॉर्म्युला बघा तुम्ही. फर्स्ट कार्बन हा तुम्हाला आता रिप्रेझेंट करता आला पाहिजे CH3 CH2 CH2. तर अल्डिहाइड ग्रुप कसा रिप्रेझेंट करतात हे बघा. स्ट्रक्चर त्याचं असं असतं CH डबल बॉन्ड O. कार्बनची व्हॅलन्सी 4च आहे बघा 1 2 3 4. हा झाला त्याचा डॅश फॉर्म्युला. त्याच्यावरून तुम्ही त्याचं झिगझॅग फॉर्म्युला पण ड्रॉ करू शकता. फर्स्ट झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी कार्बन किती आहेत हे विचारात घ्यायचे. किती कार्बन आहेत 1 2 3 4. 1 2 3 4 इथे दाखवलेलं आहे. हा झाला फर्स्ट कार्बन CH3. देन सेकंड कार्बन CH2. देन थर्ड कार्बन CH2 आणि मग हा C. याला डबल बॉन्ड रिप्रेझेंट करायचा. हा हेटेरो ॲटम आहे कार्बन अदर दॅन ऑक्सिजन. आणि हा हायड्रोजन पण रिप्रेझेंट करावा लागेल. जर इथे हायड्रोजन रिप्रेझेंट नाही केला तुम्ही, जर असं स्ट्रक्चर दाखवलं, तुम्ही फक्त असं स्ट्रक्चर दाखवलं तर इथं हा टर्मिनलला मग CH3 ग्रुप आहे असं कन्सिडर केलं जाईल. पण नाही, इथे हायड्रोजन रिप्रेझेंट करायचा, कारण इथे कार्बनला हायड्रोजन प्रेझेंट आहे. आणि झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करताना आपण कार्बन रिप्रेझेंट करत नाही अदर दॅन, म्हणून झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करताना फक्त कंडिशन एकच लक्षात घ्यायची आहे की हायड्रोजन रिप्रेझेंट करावा लागेल तुम्हाला. पण जो इंटरसेक्शनमध्ये हा जो कार्बन आहे इथे दाखवलेला आहे तो रिप्रेझेंट करायचा नाही, कारण इथे
हा जो हा कॉर्नर असतात तिथे कार्बनच प्रेझेंट असतो. हायड्रोजन का रिप्रेझेंट करायचा? कंडिशन फर्स्ट सांगितलेली आहे, हायड्रोजन विथ हेट्रो ॲटम. जर हायड्रोजन हा एखाद्या दुसऱ्या हेट्रो ॲटम बरोबर प्रेझेंट असेल तर तो हायड्रोजन रिप्रेझेंट करायचा. दिस इज द झिगझॅग फॉर्म्युला ऑफ दिस स्ट्रक्चर. हा झाला झिगझॅग फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला चुकीचा धरला जाईल हा, कारण इथे कार्बन रिप्रेझेंट केले आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे. दिस इज फायनल स्ट्रक्चर ऑफ झिगझॅग फॉर्म्युला. झिगझॅग. देन नेक्स्ट एक्झाम्पल, डॅश फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला आणि झिगझॅग फॉर्म्युलामध्ये करायचं आहे. तर फर्स्ट डॅश फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड कार्बन. देन कार्बनला हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि हायड्रॉक्सी ग्रुप. देन कार्बन नायट्रोजन. तर त्याचा कंडेन्स फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. जे डॅश दाखवलेले आहेत ते त्याच्यामधील बॉन्ड हाईड करायचे. NC CHOH CHOH देन CN. हा झाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. तर त्याच्याहून त्याचं झिगझॅग स्ट्रक्चर बघा. फर्स्ट कार्बन किती आहेत या स्ट्रक्चरमध्ये? 1 2 3 कार्बन आहेत. तर बघा 1 2 3. आता काही लोक म्हणतील असे 1 2 3, तसंही चालू शकेल 1 2 3. बरं, आता हे तर स्ट्रक्चर दाखवलेले ते बघा. 1 1 2 3. देन फर्स्ट कार्बनला नायट्रोजन बॉन्डेड आहे, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. देन सेकंड कार्बनला हायड्रोजन बॉन्ड आहे आणि हायड्रोक्सिल ग्रुप, तो पण रिप्रेझेंट केलेला आहे. आणि थर्ड कार्बनला नायट्रोजन बॉन्ड आहे. देन बघा, आपल्याला कार्बन हाईड करायचे आहेत, कार्बनचे सिम्बॉल. मग स्ट्रक्चर काय होईल? कार्बन फक्त हाईड करायचे आणि ती लाईन कनेक्ट करायची. नायट्रोजन हा हेट्रो ॲटम आहे आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप पण हेट्रो ॲटम आहे, ते रिप्रेझेंट करायला लागतील. मग दिस इज द झिगझॅग फॉर्म्युला. तुम्ही हे ड्रॉ करू शकता स्ट्रक्चर. देन नेक्स्ट लास्ट डॅश फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला आणि झिगझॅग फॉर्म्युलामध्ये करायचं आहे. CH3 CH2 CH2OH, त्याचा कंडेन्स फॉर्म्युला होईल CH3 CH2 ट्वाइस OH. तर झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करताना कार्बन किती आहेत? 1 2 3. मग कार्बन ड्रॉ करायचे 1 2 3 आणि OH रिप्रेझेंट करावं लागेल तुम्हाला, कारण तो हेट्रो ॲटम आहे. काही लोक असे ड्रॉ करतील 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 म्हणजे हा हायड्रॉक्सिल ग्रुप, 1 2 3 आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्रेझेंट करावा लागेल. दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चरल फॉर्म्युली, बॉन्ड लाईन फॉर्म्युला अँड कंडेन्स फॉर्म्युला. ह्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करायला देते, ते तुम्ही सॉल्व करा. हे तुम्हाला समजले असेल.